त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला देखील पडलाय। पाहूयात पुढची बातमी। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी माध्यमांच्या शाळांना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमांच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय। तसं झाल्यास 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे। पाहूयात। राज्यातील 600 मराठी शाळा बंद होणार। शिक्षक समायोजन प्रक्रियेचा शाळांना फटका। सरकारच्या निर्णयाला शिक्षक पालकांचा विरोध। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण राज्यातील मराठी शाळा मात्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत। मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी शाळा बंद पडतील की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय। कारण राज्यातील शाळांमध्ये शिक्षक समायोजन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे। 5 डिसेंबर पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याचे आदेश देण्यात आलेत। नव्या नियमांनुसार वर्गात किमान 20 विद्यार्थी असल्यास वर्गासाठी 1 शिक्षक देण्याची तरतूद आहे। राज्यातील अनेक मराठी शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे। 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये 0 शिक्षक अशी चिंताजनक स्थितीची शक्यता आहे। शाळांमध्ये शिक्षकच राहिले नाहीत तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षकच नसल्यानं पर्यायानं मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावेल। शाळा बंद झाल्यास हजारो विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती व्यक्त केली जाते। सरकारच्या निर्णयाला शिक्षक संघटना आणि पालक संघटनांनी विरोध केलाय। शिक्षक समायोजन प्रक्रिया तूर्त थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। 2025-26चा सेवक संच मंजूर झाल्यावर ही प्रक्रिया राबवावी अशी मागणी केली जाते। सरकारच्या निर्णयाला विरोधी नेत्यांनीही विरोध दर्शवलाय। पायाभूत सुविधांच्या अभावी अनेक मराठी शाळा बंद पडल्यात, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिन आहेर यांनी लक्ष वेधलंय। तर मराठी शाळा बंद करण्याचा उद्देश नसून त्या वाढवण्यावर आमचा भर असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। 6,000 पेक्षा जास्त मराठी शाळा हे धोक्यात आलेले आहेत, म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की काय। मी अधिकची त्याची माहिती घेतोय, पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारे जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जी आहेत ते तर राहिलंच बाजूला, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे। आणि या उलट बेकायदेशीररिती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरीकरण आणि शहरीकरणमध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जातं। मराठी शाळा बंद करण्याचा आमचा उद्देश नाही, मराठी शाळा ह्या वाढल्या पाहिजेत। परंतु काही शाळेमध्ये पटसंख्या जी आहे, मुलं 5 शिक्षक 5 अशा ज्या ठिकाणची अवस्था आहे त्या शाळा ह्या बंद करून दुसरीकडे मर्ज करण्यात येतात। म्हणून शाळेच्या संख्या जरी कमी दिसत असेल, परंतु मराठी शाळा बंद करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही आहे। परंतु शासनाचं अनुदान घेणे किंवा शासनाच्या पैशावर लूटमार करणे हे काही लोकांचा जो धंदा आहे त्याला आम्ही ब्रेक देतो। सरकारच्या निर्णयावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी देखील टीका केली आहे। नफा तोटा न पाहता एका विद्यार्थ्यासाठी देखील शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। सगळ्या शिक्षक संघटना, पालकांनी, राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे। शाळेच्या पटसंख्येनुसार अशा पद्धतीनं ज्या शाळेतली पटसंख्या कमी आहे आणि मग 2 शेजारच्या किंवा 3 शेजारच्या शाळा मिळून ती पटसंख्या पूर्ण करावी, याचाच अर्थ शाळांची संख्या कमी होईल आणि याचे परिणाम एक मुलगा असला तरी शाळा चालविली पाहिजे। कारण शिक्षण व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे की याच्यात नफा तोटा फायदा हा न बघता एक विद्यार्थी जरी त्या शाळेत असला तरी त्याच्यासाठी यंत्रणा सरकारने उभीच ठेवली पाहिजे। अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय। शिक्षक आणि पालकांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता राज्य सरकार हा नियम बदलणार का याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।